हाय हॅलो नमस्कार मी ऋषाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर आज आहे ना आता उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे ना. तर मग उन्हाळी पदार्थामधला आहे ना जो नायलॉन साबुदाणा आपण मार्केटमध्ये विकत घेत असतो ना त्या पद्धतीचा आपल्याला नायलॉन साबुदाणा बनवायचा आहे. तर मग मी येथे ना संध्याकाळीच साबुदाणे पण भिजत घातलेले होते. तर येथे बघा छान असे भिजलेले आहे. आणि मग आता आपल्याला आहे ना साबुदाणा आता वाफवून घ्यायचा आहे. तर मग आता इथे मी कढईमध्ये ना पाणी ठेवलेलं आहे. काही इडलीच्या भांड्यामध्ये पण पाणी ठेवलेलं आहे. तर आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे. पात्राच्या भांड्यानं सर्वांना तेल लावून ठेवलेलं आहे. छान असं धुवून घेतलं मी आणि तेल लावून घेतलेलं आहे. तर आता इथे ना आपली शेवायची चाळणी असते ना तिला पण खालून तेल लावलं आणि आता हे सर्व काय असं टाकून दिलेलं आहे. तर सुट्टे सुट्टे जे साबुदाणे नायलॉनसारखे असतात ना तसे बनवायचे आपल्याला. तर चला तर आता इथे पाण्याला पण उकळी आलेली आहे. तर मग आता मी शेवयाची चाळणी ना त्यामध्ये आता ठेवून देणार आहे. छान अशी वाफे भरून घ्यायची. आता त्यावरून आहे ना छान असं झाकण पण ठेवून घ्यायचं म्हणजे वाफे भरतील. तर आता इथे इडलीच्या पात्रात पाणी टाकलेलं आणि त्याला पण उकळी येऊ राहिली. तर मग आता या भांड्यामध्ये ना सर्व काय आता साबुदाणे टाकून घ्यायचे आपल्याला. आता इथे बघा आता पात्रामध्ये ना साबुदाणे पण टाकून घेतलेले आहे. जास्त दाट नाही टाकायचे आपल्याला, तर पातळ पातळच करून टाकायचे. तर आता सर्व काही भांडे आहे ना मी आता भरून घेणार आहे. तर इथे बघा शंभू पण व्हिडिओ काढू राहिला. तर त्याच्या काय ना डमी मोबाईल आहे तर तो माझा व्हिडिओ काढू राहिला बघा. ते बघा शंभू तुझा मोबाईल बघू. छान आहे, छान छान मोबाईल आहे शंभूचा. तर चला आता पाण्याला पण उकळी आलेली आहे. तर आता त्यामध्ये ना आपण ठेवून घेऊया. आता सर्व भांडे आता त्यामध्ये ना साबुदाणे टाकून घेऊ आपण. आता इथे बघा सर्व पात्रांमध्ये ना साबुदाणे भरून घेतलेले. तर आता एक एक त्यामध्ये ठेवून घ्यायचं. झाकण लावून छान असा तो वाफे भरायला ठेवलेला आहे. हे बघा असं पूर्ण ट्रान्सपरंट झालेलं आहे. शेवयाच्या चाळणीमधले पण छान असे वाफवले आता आणि मग इडलीच्या भांड्यामधले पण छान असे वाफू राहिले. तर मग आता आहे ना शेवयाच्या चाळणीमधले ना मग काय केलं ते थंड पाणी त्याला टाकून घेतलं. म्हणजे असं चिकट चिकट होत नाही त्यामुळे मग थंड पाणी त्यावरून टाकून घेतलं. मग सर्व काय असे मोकळे मोकळे साबुदाणे असे सर्व काही मोकळे मोकळे साबुदाणे होतात. तर येथे बघू शकता आता येथे छान असे वाफवलेले आहे. तर मग आपण आहे ना एका कागद घेऊन आणि त्यावरती सर्व काही साबुदाणे टाकून घ्यायचे आहे. म्हणजे उन्हामध्ये ना छान असं कडकडीत उन्हामध्ये वाळून जातील. इथे बघू शकता तुम्ही. तर मग आता येथे मी कागद पण अंथरून घेतलेला आहे आणि मग जे वाफवलेले साबुदाणे आहे ना ते आता येथे कागदावरती टाकून घेत आहे. तर तुम्ही केलेले नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान असे नायलॉनसारखे साबुदाणे बनतात. तर खूप छान असे झालेले आहे इथे बघा. तर आता येथे सर्व काय आता सुटसुटीतच असे टाकून घेत आहे. कडक उन्हामध्ये वाळल्यानंतर आहे ना आपल्याला ते तळायचे असतात. तर येथे ना एका उन्हामध्येच छान असे कडक झालेले होते. तर मग त्यानंतर मी जे वाफवलेले टाकून दिले आणि मग खाली परत आता शेवयाच्या चाळणीमध्ये परत आता वाफवायला ठेवलेले आहे. तर मग आता परत एक वाफी भरून घेऊ आणि मग त्यानंतर परत आपण टाकून देऊ त्या कागदावरती. तर आता इथे बघू शकलेलं आहे. तर वाफी पण छान भरलेली आहे बघा. आता येथे साबुदाणा छान असा शिजल्यानंतर आहे ना मग थोड्या वेळ थंड होऊन दिला आणि मग आता कागद टाकलेला आहे ना त्यावरती टाकून घ्यायचा आहे म्हणजे उन्हामध्ये. तर आता येथे मी छान असं उन्हामध्ये सर्व काही टाकून घेत आहे. तर येथे बघा छान असं इडलीच्या पात्रामधून पण निघत आहे. तर येथे बघू शकता छान असं पापडी तयार झालेली आहे.
आता येथे ना सायंकाळच्या वेळेला वरती आले होते टेरेसवरती, तर येथे बघा खूप छान असं वाळलेलं आहे. तर कडक ऊन होतं, तर मग कडक उन्हामध्ये ना छान असं वाळून गेलेलं आहे. तर येथे बघा जे इडलीच्या पात्रामध्ये केलेले होते ते पण छान असे कडक झालेले आहे आणि जे आपण सुट्टे सुट्टे बनवलेले होते ते पण छान असे कडक झालेले आहे. तर इथे बघू शकता. तर खूप छान असं झालेलं आहे. तर तुम्हाला आहे ना एक मी तळून दाखवते. तर इथे बघा पापड्या पण खूप छान अशा वाळलेल्या आहेत. तर इथे बघू शकता. तर अशा मी पहिल्यांदाच करून बघितल्या. तर सायंकाळचं वातावरण बघू शकता, खूप छान असं वातावरण आहे. सायंकाळचे 6 वाजलेले होते तरी खूप ऊन आहे. तर मग येथे बघू शकता, इथे ना शेजारीच शोचं झाड पण आहे आणि इथे आमच्या एरियातलं वातावरण बघू शकता आणि ऊन पण खूप कडक होतं ना. सायंकाळ झालेली होती तरी ऊन लागत होतं. तर मग त्यानंतर आहे ना येथे येथे बघू शकता मी कढईमध्ये ना तेल ठेवलेलं आहे आणि आता त्यामध्ये ना जे आपण नायलॉनसारखे साबुदाणे बनवलेले आहेत, तर आता ते छान असे तळून बघू. तर इथे बघा खूप छान असे नायलॉनसारखेच साबुदाणे तयार झालेले आहे. तर विकत घेण्यापेक्षा आहे ना घरीच आपण असे केले तर खूप छान असे मुलं पण आवडीनं खातात. तर मग एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. मुलांना तर नक्कीच आवडतील, असे एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्यामध्ये ना आपल्याला थोडेसे हिरवी मिरची, शेंगदाणे असे भाजून आणि त्यामध्ये टाकल्यावर तर खूप छान असे चविष्ट लागतील. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. चला, असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चला, असेच नवनवीन व्हिडिओ बघा तुम्ही पण. बाय.